जय हिंद फ्रेंड्स. करंट अफेअर ॲनालिसिसमध्ये आपलं स्वागत आहे. मी घुले सर. आज आपण द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता आणि PIB मधील महत्त्वाच्या करंट अफेअरचा सखोल आणि एक्झाम ओरिएंटेड ॲनालिसिस पाहणार आहोत. प्रत्येक न्यूज सोबतच त्याचं बॅकग्राऊंड, UPSC MPSC सिलेबस लिंकेज आणि एक्झाम पर्स्पेक्टिव्ह मधून त्याचं महत्त्व सुद्धा समजून घेणार आहोत. यासोबतच तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी MCQ आणि मेन्ससाठी डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन सुद्धा मिळणार आहेत, ज्यामुळे तुमची प्रिपरेशन अधिक इफेक्टिव्ह होईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आहे 4 मे 2026. तर आजच्या आपण महत्त्वाच्या ज्या काही करंट अफेअरच्या न्यूज आहेत ते बघूया. बघा, लोकसत्तामधली ही न्यूज आहे. जलसंवर्धनाचा वारसा जपणारी यात्रा. तर राधाकृष्ण विखे पाटील जे मंत्री आहेत त्यांनी हा लेख लिहिलेला आहे. तर तुम्ही ही जी न्यूज आहे तर आपल्या सिलेबसच्या GS1 महाराष्ट्राचा इतिहास, समाज सुधारक किंवा ऐतिहासिक व्यक्तीचे योगदान यासोबत लिंक करू शकता. त्याचबरोबर GS3 मध्ये तुम्ही पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, त्यामध्ये जलसंवर्धन, आपण त्याला वॉटर कन्झर्वेशन म्हणतो, आणि संसाधनाचे व्यवस्थापन यासोबत तुम्ही त्याला लिंक करू शकता. आता हा जो लेख आलेला आहे याची पार्श्वभूमी बघा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी म्हणजेच 300व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने जलसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा 2026 आयोजित केली. ही यात्रा त्र्यंबकेश्वर म्हणजेच गोदावरी नदीचं उगमस्थान येथून सुरू होऊन मध्य प्रदेशमधील महेश्वर नर्मदा नदी येथे संपन्न झालेली. ठीक आहे. आता या न्यूजचं विश्लेषण काय म्हणजे त्या लेखाचं, तर सर्वांना अहिल्यादेवींचं जल व्यवस्थापन. तर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या शासन काळात संपूर्ण भारतभर तलाव, आड, बारव, कुंड बांधले. टंचाईग्रस्त भागात पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण केली, जे आजच्या काळातही जलसंवर्धनाचं उत्तम मॉडेल आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक व भौगोलिक जोडणी काय आहे, तो गोदावरी दक्षिण आहे, म्हणजे आपण त्याला दक्षिणेकडली गंगा म्हणतो, आणि नर्मदा जी आहे ती उत्तर मध्य, नॉर्थ म्हणजे मध्य सेंटरचा, म्हणजे ह्या ज्या दोन नद्या खोऱ्यातील संस्कृतींना या यात्रेच्या माध्यमातून काय करण्यात आलेले, कनेक्ट म्हणजेच जोडण्यात आलेले. आजची गरज काय बघा, वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धन हे केवळ सरकारचं काम न राहता त्यात लोकसहभाग वाढावा आणि जलसाक्षरता निर्माण व्हावी, हे यात्रेचं काय आहे, मुख्य उद्दिष्ट आहे. आता या लेखांवर तुम्हाला प्रिलिम मध्ये, मग ती राज्यसेवा असो किंवा तुमची कंबाईन असो, ठीक आहे, या दोन्हीमध्ये पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर प्रिलिम साठी बघा, गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा 2026 याबाबत खालील विधाने विचारात घ्या. ही यात्रा गोदावरीच्या उगमस्थानापासून ते नर्मदेच्या खोऱ्यातील महेश्वर पर्यंत काढण्यात आली. ठीक आहे, बरोबर आहे. ही यात्रेचा मुख्य उद्देश अहिल्यादेवींची लष्करी मोहिमेचा गौरव करणे. तर नाही, लष्करी मोहिमेचा गौरव करणं हा त्याचा उद्देश नव्हता, तर जलसंवर्धन काय आहे, जल संवर्धन. ठीक आहे, जलसंवर्धन हा या यात्रेचा उद्देश होता. म्हणजे तुमचं जे ऑप्शन आहे ते फक्त ए बरोबर आहे. मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 18व्या शतकातील जल व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धनातील योगदान आजच्या काळातील महाराष्ट्राच्या जल संकटावर मात करण्यासाठी कसे मार्गदर्शक ठरू शकते यावर सविस्तर चर्चा करा. 150 शब्द 10 गुणासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा लेंदी म्हणजे 250 शब्दासाठी पण विचारला जाऊ
शकतो. नेक्स्ट न्यूज आहे पृथ्वी निरीक्षणाची नवी दृष्टी. लोकसत्तामध्ये पण आलेला आहे, हिंदूमध्ये पण ही न्यूज आलेली, पण आपण लोकसत्ताची कव्हर करतोय म्हणजे आपल्याला पॉइंट्स काढायला सोपं जावं. ठीक आहे, तर तुम्ही सिलेबस सोबत GS3 लिंक करू शकता या न्यूजला. विज्ञान तंत्रज्ञान तंत्रज्ञान अंतराळ तंत्रज्ञानातील घडामोडी, भारताचे विज्ञान तंत्रज्ञानातील योगदान आणि तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण. म्हणजे मेनली ही जी न्यूज आहे ती GS3 च्या संदर्भात आहे. पार्श्वभूमी काय बघा आता, तर पार्श्वभूमी अशी आहे की भारतातील गॅलेक्सी आय, बघा हा पॉइंट लक्षात घ्या, गॅलेक्सी आय. ठीक आहे, तर गॅलेक्सी आय या आघाडीच्या खाजगी अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप कंपनीने मिशन दृष्टी, हे पण लक्षात ठेवा, मिशन दृष्टी या उपग्रहाचे अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधून स्पेस एक्स फाल्कन 9 रॉकेटद्वारे यशस्वी काय केलेले प्रक्षेपण केले. स्पेस एक्स जी आहे ती इलॉन मस्कची कंपनी आहे. कोणाची आहे? इलॉन मस्क. ठीक आहे, तर एक लक्षात घ्या, आता ही जी न्यूज आहे, तर एक भारतामधलं स्टार्टअप आहे ज्याचं नाव काय, गॅलेक्सी आहे. यानं काय केलेलं आहे, मिशन दृष्टीच्या अंतर्गत उपग्रहाचं अमेरिकेतून काय केलेलं आहे, प्रक्षेपण केलेलं आहे. ठीक आहे, आता या अनालिसिसला तुम्ही कसं बघणार न्यूजच्या, तर भारताची खाजगी झेप, ठीक आहे, प्रायव्हेट, एक लक्षात घ्या. आता मला वाटतं कोणतंच सेक्टर इंडियामध्ये 100% काय झालेलं नाही, गव्हर्नमेंट राहिलेलं नाही. ठीक आहे, आता आपण काल न्यूज पाहिली होती की कालच्या न्यूजमध्ये जे आपलं न्यूक्लिअर एनर्जी होती ती पण आपण काय केलेले, शांती कायद्यानुसार, कोणत्या कायद्यानुसार, शांती, तर USA सोबत आपण स्मॉल जे काही रिॲक्टर आहेत ते यूज करणार होतो. आता इस्रो जे होतं आपलं ते पण आता काय झालेलं आहे, म्हणजे इस्रो फक्त लॉन्चिंग पॅड असायचा भारतामध्ये, पण आता प्रायव्हेट सेक्टर पण उपग्रह लॉन्च करायलेत आणि ते त्यांच्या म्हणजे मर्जीनुसार काय करू शकतात, त्यांचा लॉन्चिंग पॅड यूज करू शकतात. ठीक आहे, आता बघा 150 किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह भारताचा आतापर्यंत सर्वात मोठा खाजगीरित्या विकसित झालेला पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. म्हणजे काय, अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. तांत्रिक वैशिष्ट्ये काय आहेत बघा यांची, ऑप्टो SAR तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये, म्हणजे हा जगातील पहिला ऑप्टो SAR उपग्रह आहे. यात इलेक्ट्रो ऑप्टिकल जे दिवसा निरभ्र आकाशातील छायाचित्रे घेतात आणि सिंथेटिक ॲपरेचर रडार SAR जे रडारचा वापर करून ढगाळ हवामानातील प्रतिमा घेतात, याचे एकत्रीकरण करण्यात आलेले. म्हणजे सोप्या शब्दामध्ये हा फोटो काढण्यासाठी असं म्हणायला काय हरकत नाही, आणि हा दिवसा पण फोटो काढू शकतो आणि रात्री पण. त्यासाठी त्याने जी टेक्नॉलॉजी यूज केली तिला आपण म्हणतो ऑप्टो SAR. ठीक आहे, SAR चा लॉंग फॉर्म आपण पाहिलेले सिंथेटिक ॲपरेचर रडार. आता उपयोग काय होणार आहे, तर कोणत्याही हवामानात दिवसा किंवा रात्री पृथ्वीचे अत्यंत स्पष्ट उच्च रिझोल्यूशन, म्हणजे आपण त्याला HD म्हणू आपल्या भाषेमध्ये, छायाचित्र घेण्याची क्षमता याला काय झालेली आहे, प्राप्त झालेली. याचा फायदा कृषी, आपत्ती व्यवस्थापन आणि संरक्षण क्षेत्राला होऊ शकतो. तर ही चांगली गोष्ट आहे. प्रिलिम मध्ये काय प्रश्न विचारला जाऊ शकतो यामध्ये, तर बघा अलीकडेच प्रक्षेपित झालेली मिशन दृष्टी उपग्रहाबाबत खालील कोणती विधाने अयोग्य आहे. तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करता वेळेस कधी बी लक्षात ठेवायचं ते योग्य अयोग्य काय विचारते याला तुम्ही हायलाइट करायचं. तर हा भारताचा खाजगीरित्या विकसित झालेला उपग्रह आहे, जो पहिला पॉइंट आपण त्याला म्हणतो, तर हा तुमचा पॉइंट काय बरोबर आहे. हा उपग्रह इस्रोच्या PSLV म्हणजे काय, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल
तर नाही. करण्यात आला का नाही? तर आपण कुठून केलाय हा? SpaceXनं. ठीक आहे. SpaceXनं थ्रू आपण हे लॉन्च केलेलं फाल्कन. कोणता? फाल्कन 8 आहे का 9 आहे? तर माझ्या मते 8 आहे. ठीक आहे. त्याला आपण केलेलं आहे. ठीक आहे. आता बघा 9 सॉरी फाल्कन 9. ठीक आहे. हा जगातील पहिला ऑप्टो एसएआर उपग्रह आहे. हा पण पॉईंट बरोबर आहे. हा कोणत्या हवामानात पृथ्वीचे स्पष्ट चित्र घेऊ शकतो? हो घेऊ शकतो. डे टाइम पण घेऊ शकतो आणि नाईटला पण घेऊ शकतो. ठीक आहे. म्हणून तुमचं ऑप्शन अयोग्य कोणतं आहे? तर तुमचं ऑप्शन अयोग्य बी आहे. मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. भारताच्या अंतराळ क्षेत्राचे खाजगीकरण हे केवळ आर्थिक दृष्ट्याच नव्हे तर तांत्रिक नवोपक्रमासाठीही महत्वाचे ठरत आहे. गॅलेक्सी आयच्या मिशन दृष्टीच्या यशाच्या पार्श्वभूमीवर या विधानाचं काय करा? परीक्षण करा. नेक्स्ट न्यूज आहे बघा. ही थोडी म्हणजे इंटरनॅशनल पण आहे आणि भरपूर गोष्टींमध्ये तिला काय आहेत? अँगल आहेत. ठीक आहे. तर हेडिंग आहे बघा याची, राष्ट्रीयत्व अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाद चव्हाट्यावर. म्हणजे काय? व्हेनिस बिएनाले, ठीक आहे, बिएनाले मध्ये राष्ट्रीयत्व आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजेच काय? एक्सप्रेस होणं. ठीक आहे. जसं आपलं आर्टिकल 19 आहे. ओके. तर हे जे हेडिंग आहे, ही न्यूज आहे. तुम्ही GS2 आंतरराष्ट्रीय संबंध, जागतिक घडामोडीचा प्रभाव इंडियामध्ये किंवा वर्ल्ड वाईड, त्याचबरोबर GS4 मध्ये तुम्ही इथिक्स जे आपला विषय आहे त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय नीतिमत्ता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरुद्ध नैतिक जबाबदारी या सोबत तुम्ही या न्यूजला काय करू शकता? लिंक करू शकता. आता पार्श्वभूमी काय बघा. तर इटलीमधील व्हेनिस ही सिटी आहे. इथे भरणाऱ्या व्हेनिस बिएनाले, ठीक आहे. बघा व्हेनिस बिएनाले, तुम्ही प्रोनाउन्स थोडं कमी जास्त होऊ शकतं. या जागतिक कला महोत्सवात रशिया आणि इस्रायलच्या कलाकारांना आणि त्यांच्या दालनांना, पॅव्हिलियन म्हणजे त्यांनी जे काही दालन म्हणजे काय? त्यांचा तो एरिया, त्याच्यात त्यांनी जे जी कलाकृती ठेवलेली आहे, परवानगी देण्यावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे की दोन देशांच्या नागरिकांना काय द्यायचं नाही? तर तिथं परवानगी द्यायची नाही. आता या न्यूजचं विश्लेषण बघा. वादाचं मूळ काय? तर वादाचं मूळ आहे बघा, आर्ट नॉट जेनिसाइड अलायन्स. ठीक आहे. आर्ट नॉट जेनोसाइड अलायन्स, ANGA या संघटनेनं इस्रायल आणि रशिया ने छेडलेल्या युद्धाचे निषेध म्हणून या देशाच्या कलावंतांना प्रदर्शनातून काय वगळण्याची मागणी केलेली. आयोजकाची भूमिका काय आहे? तर आयोजकानं ही मागणी फेटाळून लावली आणि स्पष्ट केले की कोणत्याही कलाकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची, म्हणजेच काय आपण त्याला म्हणतो, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, गळपेची करणार नाहीत. आता इथिकल डायलेमा काय आहे? त्याला आपण नैतिक द्वंद्व म्हणतो. सरकार करत असलेल्या हिंसक किंवा युद्धखोर कृतीसाठी त्या देशातील सामान्य नागरिकांना किंवा कलाकारांना बहिष्कृत करणे कितपत योग्य आहे? कला ही सीमेच्या पलीकडे असावी की कलेने राजकीय आणि मानवतावादी भूमिकेचा भाग व्हावे? हा वाद इथे उभा राहिला. म्हणजे सोप्या शब्दामध्ये काय की तुमची नॅशनॅलिटी काय आहे? ठीक आहे, त्याला आपण सिटिझनशिप सुद्धा म्हणू शकतो की तुमची नॅशनॅलिटी वर्सेस तुमचं काय व्हायलंय? फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, या दोन गोष्टीमध्ये काय व्हायलंय? द्वंद्व व्हायलंय. ठीक आहे, डायलेमा आहे. प्रिलिम्ससाठी क्वेश्चन येऊ शकतो. व्हेनिस बिएनाले, ठीक आहे, जे अलीकडेच बातम्यामध्ये होते ते खालील कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर आपल्याला माहित आहे जागतिक कला आणि चित्रपट महोत्सव. मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? सरकारच्या धोरणासाठी आणि कृतीसाठी कलाकारांना जबाबदार धरून
त्यांच्यावर सांस्कृतिक बहिष्कार, कल्चरल बॉयकॉट टाकणे हे त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील काय आहे? अतिक्रमण आहे का? क्वेश्चन मार्क. आंतरराष्ट्रीय संबंध आणि नीतिमत्तेच्या संदर्भात चर्चा करा. ठीक आहे. 150 शब्द 250 शब्द कशाला पण तो विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे बघा. आता हे थोडं डिटेलमध्ये आर्टिकल आहे. ठीक आहे. म्हणजे आणि हे तुम्हाला GS3 मध्ये विचारलं जाऊ शकतं. मे बी इंटरव्ह्यूला पण याचे विचारण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. बघा GS2 आणि GS3 असे 2 सब्जेक्ट आहेत, ते भरपूर न्यूज सोबत काय होतात? लिंक होतात. तर हा पण आपला मेन कुठं लिंक होतो? पहिल्यांदा GS3 ला. त्यामध्ये पण कशाची? सिक्युरिटी. त्यामध्ये सायबर सुरक्षा, अंतराळ तंत्रज्ञान, त्यालाच आपण काय म्हणतो? स्पेस. ठीक आहे. देशांतर्गत आणि सीमावर्ती सुरक्षा आव्हाने. GS2 इंटरनॅशनल रिलेशन, आंतरराष्ट्रीय कायदे आणि करार. ठीक आहे. UN चार्टर असेल, आउटर स्पेस ट्रीटी असेल किंवा इतर कोणते करार असतील ते. आता पार्श्वभूमी काय बघा. हा लेख पारंपरिक अंतराळ युद्धाच्या, अंतराळ म्हणजे स्पेस, ज्याला उपग्रह नष्ट केले जायचे, बदल्यात स्वरूपावर प्रकाश टाकतो. म्हणजे सोप्या शब्दामध्ये काय? अंतराळ युद्धाच्या बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकतो, की आता जे स्पेस वॉर आहे ना, त्याच्या संदर्भात आहे. ठीक आहे. स्पेस वॉर. ठीक आहे. सॅटेलाइट म्हणू शकतो आपण त्याला. बघा याचे हेडिंगच काय? हाऊ ड्युअल यूज सॅटेलाइट आर ब्लरिंग द लाईन ऑफ मॉडर्न स्पेस वॉर. आधुनिक अंतराळ युद्धात दुहेरी वापराच्या उपग्रहामुळे पुसट होणाऱ्या सीमारेषा. आजकाल लष्करी कारवायांसाठी व्यावसायिक, म्हणजे त्याला आपण कमर्शियल आणि नागरी उपग्रहावर सायबर हल्ले, उदाहरणार्थ रशियाचा युक्रेनमधील विसाट वर हल्ला केला जात आहे, ज्यामुळे आधुनिक युद्धाचे नियम पूर्णपणे काय झालेले आहेत? बदललेत. आता एक सिंपल लक्षात घ्या. जर तुमचे जे काही रडार सिस्टीम असेल, ठीक आहे, किंवा तुमचे जे काही कम्युनिकेबल डिव्हाइसेस असतील, ठीक आहे, तुमच्या कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल्स असतील, ह्या कशावर चालणार आहेत? तर सिंपल तुमच्या सॅटेलाइटवर. जर सॅटेलाइटच तुमचे नष्ट झाले, तर तुम्ही जे मॉडर्न वॉरफेअर आहात ते जिंकू शकाल का? तर अजिबात नाही. ठीक आहे. म्हणजे ही बाब तुम्हाला समजली पाहिजे. ठीक आहे. आता याला आपण डिटेलमध्ये बघूया. बघा. अंतराळ युद्धाचे बदलते स्वरूप. आताचे अंतराळ युद्ध हे उपग्रहाचे तुकडे करणारे, ठीक आहे, कायनेटिक स्ट्राईक नसून ते शांतपण अत्यंत किंवा अधिक धोकादायक आहे. सिग्नल जाम करणे, स्पूकिंग किंवा स्पूफिंग, चुकीचा डेटा पाठवून दिशाभूल करणे, त्याला आपण काय म्हणतो? स्पूफिंग. ठीक आहे. आणि ग्राउंड स्टेशन हॅक करणे ही आताची मुख्य शस्त्रे आहेत. यामुळे भौतिक नुकसान न होता संपूर्ण यंत्रणाच काय होते? निकामी होते. म्हणजे समजा रेल्वेचे सिग्नलच हॅक झाले, तर दोन्ही रेल्वेचं काय होऊ शकतं? कोलिजन होऊ शकतं, म्हणजेच काय ऍक्सिडेंट होऊ शकतो. समजते ना अशा गोष्टी. कायदेशीर अंधत्व बघा. लीगल ब्लाइंड स्पॉट काय? ते युनायटेड नेशन चार्टर मधील कलम 2 सबक्लॉज 4 बळाचा वापर करण्यावर बंदी घालते, परंतु सायबर हल्ल्यामुळे उपग्रह निकामी होत असले तरी तिथे प्रत्यक्ष शारीरिक विध्वंस नसल्याने याला बळाचा वापर म्हणायचे की नाही, याबाबत आंतरराष्ट्रीय कायद्यात मोठी संदिग्धता आहे. म्हणजे काय? तर सोप्या शब्दामध्ये बळाचा वापर कोणासाठी करतो आपण? एखाद्या भौतिक, फिजिकल, ठीक आहे, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की शारीरिक, म्हणजेच काय, की तुम्हाला किती नागरिकांना किंवा रहिवाशांना किंवा ह्युमन्सला हानी पोहोचली. तसं जर सॅटेलाइट सपोज स्पेस वॉर मध्ये डिस्ट्रॉय झाले, तर तिथे कोणाची जीवितहानी वगैरे होत नाही, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? कायदेशीर अंधत्व. म्हणजे काय? कायद्याने सुद्धा काय केलेलं आहे तिथे? ब्लाइंड स्पॉट आहे, की तिथे ते कव्हर करू शकत नाही. दुसरी गोष्ट, गुन्हेगारीची ओळख पटविण्यात अडचण. ठीक आहे. दी ॲट्रिब्युशन ऑफ गॅप, म्हणजे काय? सायबर विश्वात गुन्हेगारी अचूक ओळख किंवा पटवणं कठीण असतं.
प्रॉक्सी नेटवर्क हल्लेखोरांना धोरणात्मक निनावीकरण स्ट्रॅटेजिक अनॉमिनिटी मिळते, ज्यामुळे प्रत्युत्तर देणे किंवा कारवाई करणं कठीण होतं. म्हणजे काय? प्रॉक्सी म्हणजे काय? तर सोप्या शब्दात डुप्लिकेट म्हणू शकतो. त्याला काय म्हणू शकता? डुप्लिकेट. ठीक आहे. समजा इंडिया पाक आहे, हे दोघं जण सायबर वॉर करतायत. तर पाक काय करणार? चायना म्हणून करणार, इंडिया काय करणार? USA म्हणून करणार, वगैरे वगैरे. समजते ना? म्हणजे दुसऱ्याचं नेटवर्क हॅक करून ते यूज करणं, म्हणजे आपण ज्यांनी ती गोष्ट केली ना, ते कधी सापडणार नाही. त्यानंतर नागरी लष्करी सीमारेषा पुसट व्हायला. ठीक आहे. 67च्या आउटर स्पेस ट्रीटी. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आउटर स्पेस ट्रीटी. ठीक आहे. यानुसार आणि दुसरे बघा, आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यानुसार युद्धातील पक्ष आणि नागरी मालमत्ता यांच्यात भेद करणं आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणजे सोप्या शब्दामध्ये सिव्हिल आणि मिलिटरी ह्या दोन गोष्टीमध्ये फरक करणं, म्हणजे सिव्हिलियनला मारायचं नाही, त्रास द्यायचा नाही. तुमचं युद्ध कोणासोबत झालं पाहिजे? युनिफॉर्म पर्सनल सोबत झालं पाहिजे. पण आधुनिक उपग्रह हे दुहेरी वापराचे. म्हणजे काय? नागरिकासाठी आपण GPS वापरतो. ठीक आहे. व्यावसायिक ब्रॉडबँड उदाहरणार्थ स्टारलिंक, जे कोणाचे पुन्हा इलॉन मस्कच आहे. ठीक आहे. लष्करी गुप्तहेर माहितीसाठी वापरले जातात. लष्कराने याचा वापर केल्याने त्याचे कायदेशीर संरक्षण संपते आणि ते हल्ल्यासाठी काय होतात? वैध लक्ष. म्हणजे एक लक्षात घ्या, जर सॅटेलाइट फक्त सिव्हिल यूज साठी असेल ना, तर त्यावर हल्ला केला जाणार नाही. पण जर मिलिटरीसाठी आहे तर त्याच्यावर हल्ला केला जाऊ शकतो. मग आताचे जे सॅटेलाइट आहेत ते ड्युअल यूज साठी आहेत, म्हणजे मिलिटरीसाठी पण यूज होतात आणि सिव्हिल लोकांसाठी पण यूज होतात. म्हणून त्यावर अटॅक करणं काय होऊ शकतं? सोपं होऊ शकतं. ग्लोबल साऊथ आणि भारतासमोरील धोका. बघा, विकसनशील देश म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? डेव्हलपिंग कंट्रीज. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण डेव्हलपिंग कंट्रीज. या देशांच्या अर्थव्यवस्था आणि संप्रेषण प्रणाली पूर्णपणे तिसऱ्या पक्षाच्या व्यावसायिक उपग्रहावर अवलंबून असतात. एका सायलेंट हल्ल्याने संपूर्ण देशाला पंगू बनवले जाऊ शकते. म्हणजे एक सिंपल लक्षात घ्या, ज्या काही डेव्हलपिंग कंट्रीज आहेत ना, आता एक लक्षात घ्या, आपण जे GPS वापरतो ते USAचं आहे. कोणाचं आहे? USAचं आहे. ठीक आहे. मग आता मला एक सांगा, GPS जर बंद झालं तर आपलं जे काही मॅप्स आहेत, गुगल मॅप्स वगैरे, ते सगळे काय करतात? काम करणं थांबवतात. ठीक आहे. म्हणून सगळ्यात जास्त जर धोका कोणाला भेटत असेल तर ते कोणाला मिळतो? डेव्हलपिंग कंट्रीज लाईक इंडिया. ठीक आहे. उपाययोजना काय आहेत बघा. CERT इन, ठीक आहे, च्या मार्गदर्शक तत्वानुसार उपग्रहामध्ये सेक्युअर बाय डिझाइन निर्मितीपासूनच सायबर सुरक्षा अंतर्भूत करणे गरजेचं आहे. तसेच अंतराळातील सायबर हल्ल्याचा बळाचा वापर कधी मानायचा याचे आंतरराष्ट्रीय कायदे सुद्धा स्पष्ट करणं काय आवश्यक आहे. प्रिलिम साठी काय क्वेश्चन येऊ शकतो? वाचा तो प्रिलिम साठी क्वेश्चन. प्रश्न आहे बघा, आधुनिक अंतराळ युद्धाच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या ड्युएल यूज सॅटेलाइट दुहेरी वापराचे उपग्रह या संकल्पनेचा अचूक अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तुम्हाला माहित आहे, तर जे उपग्रह दोन्ही गोष्टीसाठी वापरले जातात, नागरी पण आणि लष्करी पण, त्याला सिव्हिल आणि मिलिटरी म्हणतो, त्याला आपण म्हणतात ड्युअल यूज सॅटेलाइट. ठीक आहे. आता नाही तर चंद्रासाठी पण वापरतात, पृथ्वीसाठी पण वापरतात, किंवा दोन दोन गोष्टीसाठी वापरतात. असं करून तुमचं उत्तर चुकू नका. मेन साठी प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. आधुनिक अंतराळ युद्धाचे स्वरूप हे शारीरिक विध्वंसाकडून सायबर व्यत्ययाकडे वळले आहे. दुहेरी वापराच्या व्यावसायिक उपग्रहामुळे आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यासमोर कोणती आव्हाने निर्माण झाली आहेत? भारताने या नवीन धोक्याचा सामना करण्यासाठी कोणती पावले उचलायला हवी? ठीक आहे.
150 शब्द 250 शब्द दोन्ही मध्ये पण हा विचारला जाऊ शकतो. मेनली तर 250 मध्येच विचारला जाईल. नेक्स्ट आहे बघा. गव्हर्नमेंट इश्यू गाईडलाईन ऑन चाइल्डहुड डायबेटिक केअर. बालकामधील मधुमेहावरील उपचारासाठी केंद्राची नवीन मार्गदर्शक तत्वे. म्हणजे सोप्या शब्दामध्ये लहान मुलांना काय होत आहे? शुगर. ठीक आहे. तर तुम्ही GS2 मध्ये जे आरोग्य आहे त्यामध्ये त्याला लिंक करू शकता. सरकारी धोरण, हस्तक्षेप, कमकुवत घटकासाठी कल्याणकारी योजना. कमकुवत म्हणजेच आपलं वुमेन, चाइल्ड, ऑर्फन्स किंवा दिव्यांग वगैरे तुम्ही त्याला म्हणू शकता. पार्श्वभूमी बघा. बालकामध्ये मधुमेहाचे, त्याला आपण डायबेटिक्स म्हणतो, वाढते प्रमाण आणि उपचाराचा वाढता खर्च लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रथमच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत बालकामधील मधुमेहाच्या काळजीचे एकत्रीकरण करण्यासाठी एक संरचित राष्ट्रीय आराखडा जारी केलेला आहे. त्याला आपण नॅशनल फ्रेमवर्क म्हणतो. आता हे काय बघा. मोफत आणि सर्वसमावेशक उपचार. म्हणजे या फ्रेमवर्क मध्ये 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांसाठी मधुमेहाची सार्वत्रिक तपासणी केली जाईल. यामध्ये इन्सुलिन, ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रीप आणि नियमित तपासणी यासारख्या सुविधा सार्वजनिक आरोग्य केंद्रावर मोफत पुरवल्या जातील. आता लक्षात घ्या. इन्सुलिन कोणाला? ज्यांच्याकडे शुगर लेवल कमी असते ना त्यांच्यासाठी असतं. ग्लुकोमीटर काय असतं? तर तुम्ही ते चेक करू शकता की तुमच्या ब्लड मध्ये शुगरचं प्रमाण किती आहे. टेस्ट स्ट्रिप्स म्हणजे काय? तर ते आपण जे ब्लड सॅम्पल देतो ना, ठीक आहे, त्या ब्लडच्या सॅम्पलसाठी आपण जे घरी टेस्ट करतो ना, त्या स्ट्रिप्स असतात. तर त्या स्ट्रिप महाग असतात तसं पाहायला गेलं तर. म्हणजे एक बऱ्यापैकी महाग असतात. ठीक आहे. किंवा आपण जरी शुगर चेक करायला गेलो तरी एक 200-150 रुपये तरी चार्ज लागतो. तर गव्हर्नमेंट हे फ्रीमध्ये करणार आहे. 4T जनजागृती फ्रेमवर्क. मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यासाठी सरकारने 4Ts टॉयलेट, थ्रस्टी, टायर्ड आणि थिनर. बघा हे खूप महत्वाचं आहे. 4Tचं काय केलेलं आहे? सतत जर तुम्हाला लघवीला जावं लागतंय, खूप तहान लागते, थकवा येतो आणि वजन कमी होतं, हे सूत्र विकसित केलेलं आहे. यामुळे पालक आणि शिक्षकांना टाइप ए मधुमेहाची लक्षणे लवकरच ओळखण्यास काय होते? मदत होते. म्हणजे तुम्ही पण लक्षात घ्या आता. तुमच्या जवळचं कोणी बाळ लहान म्हणजे 18 वर्षाच्या खालचं, तर त्यांना हे 4Ts लक्षात घ्या, की टॉयलेट, थ्रस्टी, टायर्ड आणि थिनर. जर हे 4 प्रॉब्लेम त्यांना जाणवत असतील तर हे मधुमेहाचे टाइप 1 चे लक्षण असू शकतात. आता कुटुंबाचे सक्षमीकरण कसं करायचं बघा. क्लिनिकल प्रोटोकॉल व्यतिरिक्त इन्सुलिन देणे, रक्तातील साखरेचे प्रमाण मोजणे आणि आणीबाणीच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कुटुंबातील सदस्यांना आणि काळजीवाहूंना प्रशिक्षण दिले जाईल. म्हणजे ट्रेनिंग पण होणार. MCQ साठी प्रश्न काय येऊ शकतो बघा प्रिलिम साठी. म्हणजे हा राज्यसेवेला पण आणि कंबाईन साठी पण. म्हणजे आपण काय असं डिफरन्शिएट करत नाही. ठीक आहे. तर प्रिलिम आहे. ठीक आहे. ही राज्यसेवेची असू शकते. ठीक आहे. किंवा UPSC असू शकते किंवा तुमच्या कंबाईनची पण असू शकते. ठीक आहे. म्हणजे हे आपण MCQ म्हणजे कोणती परीक्षा आपली? ऑब्जेक्टिव्ह. अलीकडेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बालकांमधील मधुमेहाबाबत जनजागृती करण्यासाठी सुरू केलेल्या 4Ts फ्रेमवर्क मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? टॉयलेट, थ्रस्टी, थिनर आणि एक कोणतं राहिलं सांगा. टेम्परेचर तर नाहीये, टायर्ड आहे म्हणजे काय? थकवा. ठीक आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय आलंय? सी हे नाही. ठीक आहे. तर उत्तर तुमचं आहे सी. तिथं काय असायला पाहिजे होतं? टाय. ठीक आहे. मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये असंसर्गजन्य आजाराच्या बघा नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे काय? तर सोप्या शब्दामध्ये जे संपर्कात आल्याने होत नाहीत. कशात आल्याने होत नाहीत? संपर्कात. ठीक आहे. त्याला म्हणायचं नॉन कम्युनिकेबल. तर शुगर हे
नॉन कम्युनिकेबल आहे हा. म्हणजे तुम्ही शुगरच्या माणसासोबत बसले, बोलले, जेवल्यामुळे शुगर होत नसते. तर बघा, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये असंसर्ग आजारांचा उपचारांचे एकत्रीकरण करणे ही काळाची गरज आहे. बालकामधील मधुमेहाबाबत सरकारची नवीन मार्गदर्शक तत्वाच्या पार्श्वभूमीवर या विधानाची चर्चा करा. म्हणजे तुम्हाला ते 40 चा विचार इथे करायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज बघा. मे महिन्यामध्ये भारताची मोठी राजनैतिक मोहीम, गव्हर्नमेंट ऑन मेजर डिप्लोमॅटिक आउटरीच इन मे. ठीक आहे. GS2 मेनली आंतरराष्ट्रीय संबंध, द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक गट किंवा करार. पार्श्वभूमी काय बघा. नुकत्याच पार पडलेल्या 11व्या हेड ऑफ मिशन्स परिषदेत पंतप्रधानांनी भारतीय राजदूतांना जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा सुधारण्यासाठी आणि पॉझिटिव्ह मेसेजिंग ठीक आहे करण्यासाठी अधिक प्रोएक्टिव्ह म्हणजे स्वतःवरून होण्याचं आवाहन केलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर मे महिन्यात भारताकडून विविध जागतिक नेत्याच्या भेटीगाठी आयोजित केलेल्या आहेत. म्हणजे सोप्या शब्दामध्ये तर हे काय आहे तर बघा, यात एखादे करार होऊ शकतात, एखादे महत्वाचे संबंध प्रस्थापित होऊ शकतात, टेक्नॉलॉजीचं शेअरिंग होऊ शकते, कल्चरची शेअरिंग होऊ शकते. म्हणून आणि आपल्याला इंटरनॅशनली उभे राहायचे, त्याच्यामुळं गव्हर्नमेंट कडून हे इनिशिएटिव्ह वारंवार घेतले जातात, मेनली मोदी गव्हर्नमेंट कडून. ठीक आहे. विश्लेषण बघा. जागतिक दौरे आणि भेटी. परराष्ट्र मंत्री आपले माहित आहेत फेमस जयशंकर सध्या जमैका, सुरिनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगो या कॅरिबियन देशाच्या दौऱ्यावर आहेत. हे मेनली जे कॅरिबियन येतात तिथं इंडियन ओरिजिन भरपूर आहेत. ठीक आहे. युरोप आणि नॉर्डिक देशांचा संवाद बघा. नॉर्डिक हा शब्द लक्षात ठेवा. पंतप्रधान मोदी युरोपच्या नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे, इटली आणि व्हॅटिकन सिटी आहे बघा. ठीक आहे. जिथं पोप राहतात. दौऱ्यावर जाणार असून ते नॉर्डिक इंडिया समिट मध्ये काय करणार आहेत सहभागी घेणार आहेत. तर हे तुम्ही लक्षात घ्या. नॉर्डिक इंडिया समिट हे महत्वाचं विचारलं जाऊ शकतं मेनली राज्यसभेला. ठीक आहे. किंवा UPSC ला. महत्वाचे प्रदेशी पाहुणे कोण आहेत बघा भारतामध्ये. मे महिन्यामध्ये व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष टोलाम येणार आहेत. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष क्रिस्टोडोलिड्स येणार आहेत. भारताला भेट देणार आहेत. तसेच भारत क्वाड ठीक आहे परराष्ट्र मंत्र्याची आणि इंडियन ओशन डायलॉग ची बैठक देखील आयोजित करत आहे. हे दोन बैठका भारतात व्हायला आणि हे व्हिएतनामचे सायप्रसचे तिथले प्रेसिडेंट पण भारतामध्ये येणार आहे. प्रिलिम साठी प्रश्न येऊ शकतो की नॉर्डिक इंडिया समिट मध्ये खालील कोणत्या देशाचा सहभाग होत नाही नॉर्डिक इंडिया समिट मध्ये. ठीक आहे. तर आयर्लंड, कारण का आयर्लंड हा नॉर्डिक देश नाही. डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड, नॉर्वे, स्वीडन हे नॉर्डिक देश आहेत. ठीक आहे. मुख्य परीक्षेसाठी वर्णात्मक प्रश्न काय विचारला जाऊ शकतो बघा. भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये प्रोएक्टिव्ह डिप्लोमसी हा एक पण पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय प्रोएक्टिव्ह डिप्लोमसी म्हणजे स्वतःहून ठीक आहे त्या देशात जायचं आणि राजकीय संबंध प्रस्थापित करायचे. आणि सॉफ्ट पॉवर म्हणजे काय तर मदत करायची. आपण कोविड मध्ये व्हॅक्सिन दिली ना ती सॉफ्ट पॉवर झाली. ठीक आहे. अलीकडच्या काळात कसा वाढला आहे नुकत्याच आयोजित केल्या जाणाऱ्या बहुपक्षीय उदाहरणार्थ क्वाड, ब्रिक्स संवादाच्या संदर्भात महत्व स्पष्ट करा. 250 शब्दात विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट जे आहे बघा आंतरराष्ट्रीय योग दिनाची वाटचाल आणि शांततेचे संदेश बघा. अ काउंटडाऊन टू इंटरनॅशनल डे ऑफ योगा. तर ही जे आपले प्रतापराव जाधव आहेत राज्यमंत्री इंडिपेंडंट चार्ज आयुष गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ठीक आहे यांनी हा लेख लिहिलेला आहे. तुम्ही हा लेख GS1 आणि GS2 GS1 मध्ये इंडियन कल्चर आणि GS2 मध्ये सॉफ्ट पॉवर इन इंडियन नॅशनल रिलेशन मध्ये तुम्ही यूज करू शकता. बघा आगामी आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 म्हणजेच 21 जूनला बघा दरवर्षी आपण 21 जून हा भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. हा पण लक्षात ठेवा की तो आंतरराष्ट्रीय काय झालेला आहे योग दिन आहे. ठीक आहे योग दिन
ठीक आहे. आता बघा, या योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योगाचे जागतिक शांतता आणि कल्याणातील महत्त्व अधोरेखित केले आहे. जागतिक मान्यता बघा, 2024 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. त्यानंतर 2016 मध्ये युनेस्कोने योगाला काय दिलेलं आहे? मानवतेचा अमृत सांस्कृतिक वारसा, इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटी मध्ये समावेश केलेला आहे. बघा, ह्या तारखा पण लक्षात ठेवा, कारण की योगच्या संदर्भात जर प्रश्न आला तर त्याची हिस्ट्री पण विचारली जाऊ शकते. ठीक आहे. शांततेचे माध्यम. आज संघर्षमय जगात योग केवळ शारीरिक व्यायाम न राहता मन, शरीर आणि श्वास यांचे काय संतुलन साधून आंतरिक शांतता निर्माण करण्याचे एक साधन बनले आहे. योगा फॉर हार्मोनी अँड पीस यासारख्या संकल्पनांनी योगाला काय दिले? जोडणाऱ्या शक्तीच्या रूपात मांडलेले आहे. भारताचे सॉफ्ट पॉवर बघा, पारंपरिक राजनैतिक साधनापेक्षा वेगळे योग हे कोणत्याही बळजबरी विना प्रभावाचे साधन म्हणून उदयास आलेले आहे, जे पारस्परिक आदर आणि जागतिक एकता वाढवतं. प्रिलिमसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, आंतरराष्ट्रीय योग दिनाबाबत खालील विधाने विचारात घ्या. संयुक्त राष्ट्रसभेने 2014 मध्ये ठराव संमत करून 21 जून हा योग दिन म्हणून घोषित केला. युनेस्को योगाचा समावेश त्याच्या जागतिक वारसा स्थळ, आता एक लक्षात घ्या, वारसा स्थळामध्ये फिजिकल गोष्टी असतात. हे लक्षात घ्या, काय असतात? फिजिकल. तिला आपण स्थावर म्हणतो, स्थावर. जसं की कैलास टेम्पल आहे, कैलास मंदिर, छत्रपती संभाजीनगर म्हणजे वेरूळचं. ठीक आहे, त्याला वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणतो आपण. ठीक आहे. तर हे जे आहे योगा, तर योगा काय आहे? अमृत सांस्कृतिक वारसा आहे, लिगसी आहे. ठीक आहे, हेरिटेज आहे. समजते? म्हणून तुमचं उत्तर फक्त एक बरोबर आहे. ठीक आहे. मेन साठी काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो? योग हा भारताचा प्राचीन सांस्कृतिक वारसा असून आधुनिक काळात तो भारताच्या सॉफ्ट पॉवरचा सर्वात प्रभावी दुवा बनलेला आहे. या विधानाचे जागतिक शांतता आणि मत्सुदेगिरीच्या संदर्भात सविस्तर विश्लेषण करा. 150 किंवा 250 ला पण हा शब्दामध्ये विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे बघा, हा आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. ठीक आहे. द हिंदू मध्येच आपण सी हार्बर नावाचा जे तो काय केलेला आहे न्यूज होती ती पाहिली, पण ती आता त्यांनी एडिटोरियल मध्ये पण दिलेली आहे, तर आपण तिला पुन्हा एकदा डिस्कस करत आहोत. ऑनलाईन सेन्सॉरशिप आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील धोका. GS2, भारतीय संविधान मूलभूत अधिकार मेनली कलम 19. ठीक आहे, स्पीच अँड एक्सप्रेशन. ठीक आहे. गव्हर्नन्स सोबत तुम्ही लिंक करू शकता. सायबर सुरक्षा, GS3 आणि कायदे याला पण तुम्ही लिंक करू शकता. पार्श्वभूमी काय बघा, हे संपादकीय केंद्र सरकारकडून ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वरील, ती मेटा असो, एक्स असो, की तुमचं मेटामध्येच मग तुमचं काय आलं, फेसबुक आलं, इंस्टाग्राम आलं. ठीक आहे. मजकूर हटवण्यासाठी टेक डाऊन ऑर्डर्स, माहिती तंत्रज्ञान कायद्यात होत असलेल्या वाढत्या आणि मनमानी वापराला कडाडून विरोध आहे. ठीक आहे. आता बघा, याचं विश्लेषण काय आहे ते, कायद्याचा शस्त्रासारखा वापर. ठीक आहे, म्हणजेच सरकार काय करते, वेपनायझेशन ऑफ लॉ करायले. कारण की सरकार IT ऍक्ट 2000 च्या कलम 69A आणि 79(3)B चा वापर करून विरोधी पक्षाचे अकाउंट्स स्वतंत्र आवाज दाबण्याचा काय करते, प्रयत्न करत आहे. म्हणजे सोप्या शब्दामध्ये जे काही स्पीच आणि एक्सप्रेशन आहे, ठीक आहे, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. कोणतं स्वातंत्र्य? अभिव्यक्ती स्वातंत्र्य. ठीक आहे, हे धोक्यामध्ये आहे. ठीक आहे. IT म्हणजे इन्कम टॅक्स रूल 21 आणि सहयोग पोर्टल. IT नियमामध्ये सुधारणामुळे सोशल मीडिया कंपन्यावर 3 तासाच्या आत, हा एक पॉइंट पण लक्षात घ्या, विदिन 3 hours, ठीक आहे, मजकूर हटवण्याचा दबाव टाकला जात आहे. तसेच
देशात भरातील पोलिसांना सहयोग पोर्टलच्या माध्यमातून मजकूर हटवण्याचे अमर्याद अधिकार सुद्धा मिळालेले आहेत. ज्याचा कायद्यामध्ये स्पष्ट आधार आहे का नाही, ही खूप महत्वाची बाब आहे. न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन. सर्वोच्च न्यायालयाच्या श्रेया सिंघल विरुद्ध भारत सरकार खटला 2015 च्या निर्देशनात म्हणजे निर्देशन सांगितलं हरताळ फासला जात आहे. ठीक आहे. कशाला? सुप्रीम कोर्टने जे काही डिरेक्शन दिलेत किंवा जे काही जजमेंट दिली त्याला डायरेक्ट हरताळ पाठवलं जाते. कोणाकडून? सरकारकडून. असं कोणाचं म्हणणं आहे? या लेखकाचं. ही सेन्सॉरशिप भारताच्या लोकशाही आणि स्वतंत्र विचार फ्री आयडियाजला काय विरोध करतात. जसं मी उदाहरण तुम्हाला तेव्हा दिलं होतं कांगणे सरचं. ठीक आहे. कांगणे सरचं जे काही इंस्टाग्राम अकाउंट आहे ते सस्पेंड झालं होतं. ठीक आहे. असे भरपूर जणांचे झाले होते. ठीक आहे. प्रिलिम काय येऊ शकतो बघा. संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदीचा संबंधित संबंधित सर्वोच्च न्यायालयाचा अत्यंत महत्वाचा खटला कोणता आहे? तर श्रेया सिंघल विरुद्ध भारत सरकार 2015. ठीक आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरेच्या मृत्यूनंतर हा खटला आला होता. त्यांच्या जे काही लास्ट रिच्युअल्स होते त्यामुळे जे काही मुंबई बंद झाली होती ना, त्यामुळे या मुलींनी ते त्यांचं काहीतरी कमेंट केली होती त्यामुळे त्यांचं अकाउंट सस्पेंड झालं होतं आणि मग हे खटला आला होता ज्यामध्ये आय-टीचं जे सेक्शन आहे 2000 मध्ये 66A ठीक आहे वगैरे वगैरे त्याच्या संदर्भामध्ये ते होतं. ठीक आहे. मेन्ससाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? अलीकडच्या काळात सरकारने लागू केले जाणारे आय-टी नियम आणि टेक डाउन आदेश. टेक डाउन म्हणजे काय? हे पोलीस करतील. ठीक आहे. किंवा ती कंपनी करेल. जिचं ते प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे Instagram असेल, Facebook असेल किंवा अजून कोणता असेल. ठीक आहे. बघा आदेश हे राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मेनली काय 19(1)A गदा आणत आहेत अशी टीका होत आहे. श्रेया सिंघल खटल्याच्या संदर्भात या समस्येचे आणि सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या तरतुदीचे टीकात्मक परीक्षण करा. तर मला वाटतं हा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हे 5 स्टार क्वेश्चन आहे म्हणजे विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर तुम्ही याला थोडं सिरियसली बघा. नेक्स्ट आहे बघा आपली तिसऱ्या देशाच्या निर्बंधापासून भारतीय कंपन्यांना वाचवण्यासाठी युरोपियन युनियन सारखा कायदा. बघा गव्हर्नमेंट एक्सप्लोर EU म्हणजेच युरोपियन युनियन लाईक लॉ टू सेफगार्ड फर्म अगेन्स्ट थर्ड कंट्रीज सँक्शन. स्लॅबस GS2 आंतरराष्ट्रीय संबंध भारताच्या संबंधावर विकसित देशाचा धोरणाचा प्रभाव त्याबरोबर GS3 मध्ये अर्थव्यवस्था परकीय व्यापार आणि आर्थिक सुरक्षा. पार्श्वभूमी काय बघा परदेशी राष्ट्रांनी उदाहरणार्थ अमेरिका लादलेल्या निर्बंधामुळे भारतीय कंपन्यांच्या महत्त्वपूर्ण सेवा काय व्हायल्यात खंडित होऊ नयेत यासाठी भारत सरकार युरोपियन युनियनच्या 1996च्या ब्लॉकिंग स्टॅच्यू सारखा अँटी सँक्शन कायदा आणण्याचा विचार करत आहेत. चांगली गोष्ट आहे. विश्लेषण काय बघा कायद्याची गरज का भासली तर जुलै 2023 मध्ये मायक्रोसॉफ्टने भारत रशियन तेल शुद्धीकरण कंपनी नैरा एनर्जी ज्याला नायराचे पेट्रोल पंप आपल्याला दिसतात बघा आपण नायरा म्हणतो त्याला ठीक आहे नायरा ठीक आहे एनर्जी आणि IT सेवा अचानक निलंबित केल्या होत्या. अमेरिका आणि युरोपच्या रशियावर निर्बंधामुळे हे पाऊल उचलण्यात आले होते. एक लक्षात घ्या कोण मायक्रोसॉफ्ट ठीक आहे. युरोपियन युनियन ब्लॉकिंग स्टॅच्यू काय आहे हा कायदा युरोपियन कंपन्यांना तिसऱ्या देशांची म्हणजे विशेषतः अमेरिकेने दुसऱ्या देशावर उदाहरणार्थ इराण क्युबा लादलेल्या एक्स्ट्रा टेरिटोरियल निर्बंधाचे पालन करण्यापासून रोखते. म्हणजे काय युद्ध कोणाचं आहे USA चं आणि इराणचं आणि सँक्शन कोणावर यायलेत रशियावर भारतावर ठीक आहे किंवा चीनवर तेला म्हणायचं थर्ड पार्टी कळाला पॉइंट पालन भारत असा कायदा आणून परदेशी कंपन्यांना त्यांच्या देशाच्या निर्बंधाचा हवाला देऊन
भारतातील सेवा खंडित करण्यापासून कायदेशीर काय करू शकतं, रोखू शकतं. प्रिलिमसाठी काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेला यूव्ही ब्लॉकिंग स्टॅच्यू, युरोपियन युनियन ब्लॉकिंग स्टॅच्यू प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? तर युरोपियन कंपन्यांना तिसऱ्या देशांच्या एकतर्फी आर्थिक निर्बंधांपासून वाचवणं. ठीक आहे, उत्तर तुमचं काय? बी. मेन साठी काय क्वेश्चन आहे बघा. जागतिक भूराजकीय तणावाच्या काळात उदाहरणार्थ रशिया युक्रेन युद्ध, पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या एकतर्फी निर्बंधामुळे भारताच्या सामरिक स्वायत्ततेला, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीला आणि आर्थिक सुरक्षेला धोका निर्माण होतो. या संदर्भात भारतात अँटी सँक्शन लॉ कायद्याची आवश्यकता आहे का किंवा का आहे, असं तुम्ही त्याला विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे बघा. कैलास मानसरोवर यात्रेवर नेपाळला लिपुलेख मार्गाला आक्षेप. नेपाळ ऑब्जेक्ट टू मानसरोवर यात्रा व्हाया लिपुलेख इंडिया से अनजस्टिफाईड. ठीक आहे, तर सर्वांना मानसरोवर यात्रा माहिती आहे, जिथं कैलास पर्वत आहे. ठीक आहे, आणि मानस सरोवर लेक सुद्धा आहे. ठीक आहे, आता हे जे आहे तुम्ही स्लॅबस GS2 आंतरराष्ट्रीय संबंध भारत आणि त्याचे शेजारी देश म्हणजे काय, नेबर कंट्री, यासोबत त्याला लिंक करू शकता. पार्श्वभूमी काय आहे? तर पार्श्वभूमी सोपी बघा. भारताने जून ते ऑगस्ट या कालावधीत लिपुलेख पास आहे मार्गे कैलास मानसरोवर यात्रा आयोजित करण्याची घोषणा केली आहे. यावर नेपाळच्या काठमांडूमधील नवीन सरकारने बालेनशाह जो आहे रॅपर त्याच्या नेतृत्वाखाली आक्षेप घेतला आहे. भारताने आक्षेप तथ्यहीन असल्याचे म्हटलेले आहे. ठीक आहे, आता बघा सीमा विवाद काय, तर भारत नेपाळमध्ये कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भागावर जुना सीमा विवाद आहे. नेपाळ सुगोलीच्या तहाचा म्हणजे सुगोलीचा तह झाला 1816 मध्ये दाखला देऊन हा भाग आपला असल्याचा दावा करतो. आता काय झाले, चायना, तुमचं नेपाळ हे काय करतात, त्यांचे कुठले तरी जुने कागदपत्र सापडतात त्यांना आणि त्यानुसार हे आमचं आहे म्हणून दावा करायला उभे राहतात. ठीक आहे, आता मला सांगा तेव्हाची कंडिशन आताची कंडिशन असं, तर मग भारताचं पूर्ण जवळपास साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज जे आहेत त्याला म्हणू शकतो, किंवा आपण सब कॉन्टिनेंट आहे इंडिया. तर भरपूर देश म्हणजे अफगाणिस्तान पासून ते तुमच्या थायलंड पर्यंत इंडियाचेच होतील, तसं होत नसते, याला कोणी सांगावं. ठीक आहे, रॅपरची बुद्धी तेवढीच असू शकते. चला, भारताची भूमिका आहे बघा. लिपुलेख हा भारताचा अविभाज्य भाग आहे. कैलास मानसरोवर यात्रेसाठी हा मार्ग सर्वात कमी अंतराचा आणि सुरक्षित असल्याने भारताने या भागाचा रस्त्याचे बांधकाम केले आहे. ज्याला नेपाळ काय करतोय, विरोध करतोय, त्याला खत पाणी चायना घालू शकतो. प्रिलिम साठी काय क्वेश्चन येऊ शकतो बघा. लिपुलेख पास जो भारत आणि नेपाळ मधील वादाचा मुद्दा आहे तो खालीलपैकी कोणत्या 3 देशाच्या प्रदेशाच्या ट्राय जंक्शनवर आहे? तर सिंपल तुम्हाला तर कळतं, भारत, नेपाळ आणि चीन. चीन म्हणजे तिबेट, तिबेटमध्येच मानसरोवर लेक येतो. मेन साठी काय क्वेश्चन येऊ शकतो. भारत नेपाळ संबंधामधील अलीकडच्या काळातील कालापानी लिपुलेख सीमा वादाची कारणे स्पष्ट करा. या वादामुळे द्विपक्षीय संबंधावर काय परिणाम होऊ शकतो? हा पण 5 स्टार क्वेश्चन आहे, कारण की इंडियाची नेबर फर्स्ट पॉलिसी असल्यामुळे जर प्रश्न IR मध्ये येण्याचे चान्सेस कुठले असतात, तर आपले नेबरिंग कंट्रीचे. ठीक आहे, तर आजचं जे काही करंट अफेअर अनालिसिस आहे इथेच आपण थांबवतोय किंवा संपतंय. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रासोबत नक्की शेअर करा. आजच्या लेक्चरच्या नोट्स तुम्हाला घुले सर या टेलिग्राम चॅनलवर काय करतात, मिळून जातील. ठीक आहे, उद्याही अशाच एक्झाम ओरिएंटेड न्यूजपेपर अनालिसिस सोबत भेटूया. तर आपण इथे थांबूया. धन्यवाद. जय हिंद.